आईचा एक छोटासा अनुभव ऐकूया. रोज रात्री तिचा मुलगा उशिरापर्यंत मोबाईल बघायचा. सकाळी उठायला खूप त्रास द्यायचा. शाळेत त्याचं लक्ष लागत नव्हतं आणि हळूहळू तो चिडचिडा व्हायला लागला होता. आईला वाटायचं माझं मूल एवढं लेझी का होतंय? एवढं चिडचिड का होतंय? एक दिवस तिने इंटरनेटवर जॅपनीज पॅरेंटिंगबद्दल वाचलं. तिथेच एक गोष्ट लिहिली होती. स्मार्ट मुलं तयार होत नाहीत, तर त्यांची दिनचर्या त्यांना स्मार्ट बनवते. त्या दिवसापासून तिने घरात छोटे-छोटे बदल केले. वेळेवर झोपणे, सकाळी लवकर उठणे, मोबाईलचा वापर कमी करणे, फॅमिलीसोबत वेळ घालवणे, फॅमिलीसोबत जेवण करणे, रोज थोडा वेळ मुलांसोबत खेळणे. सुरुवातीला मुलगा रागावला, पण काही दिवसानंतर तो स्वतः वेळेवर उठू लागला, अभ्यासात लक्ष द्यायला लागला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो आनंदी दिसू लागला. आणि तेव्हा त्या आईला समजलं, मुलाचं फ्युचर हे मोठ्या गोष्टींनी नाही, तर रोजच्या छोट्या-छोट्या सवयींनी बदलतं. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जपानी मुलांची डेली रुटीन इतकी पॉवरफुल का आहे? नमस्कार पालकांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या या चॅनलवरती अभ्यासपूरक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येणार आहे. या व्हिडिओमुळे तुम्हाला मदत होईल याची मी खात्री देते. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान माहितीपूर्वक व्हिडिओ पहा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांचा एक दिवसाचा नियमित रुटीन बघणार आहोत. हा रुटीन का महत्त्वाचा आहे आणि तो पाळल्याने मुलांना काय फायदे होतात हे आपण बघूया. जर आपण हा रुटीन पाळला नाही तर काय अडचणी येऊ शकतात ही आपण समजून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे सकाळी लवकर उठणे. सकाळी लवकर उठणे हे मुलांच्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. सूर्यप्रकाशामुळे शरीर जागं होतं, मानसिक ऊर्जा वाढते. नियमितपणे उठल्याने मुलांचं कॉन्सन्ट्रेशन सुधारतं. जर हे नाही केलं तर मुलांना उशीर होतो आणि दिवसाची सुरुवात थकवा आणि चिडचिडेने होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पोटभर नाश्ता. सकाळचा हा पोटभर नाश्ता आणि पौष्टिक नाश्ता मुलांना खूप आवश्यक आहे. तो पोटभर असला पाहिजे, पौष्टिक असला पाहिजे आणि त्यामुळे मेंदूला ऊर्जा मिळते. नाश्ता केला नाही तर दिवसभर थकवा जाणवतो, चिडचिड होते आणि ऊर्जासुद्धा कमी होते. तिसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे नियमित शाळेत जाणे. मुलांच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आनंदाने शाळेत जाण्याची सवय, मित्रांसोबत खेळणे, अभ्यास करणे यामुळे आत्मविश्वास वाढतो. किंवा नियमितपणे शाळेत गेले नाही तर मूल सोशल डेव्हलपमेंटमध्ये कमी पडतं. पाचवा महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे खेळ आणि ॲक्टिव्हिटीज. मुलांनी रोजच्या रोज खेळ खेळणे, ॲक्टिव्हिटीज करणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. खेळ हे मुलांसाठी शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासासाठी गरजेचे असते. हे जर केले नाही तर मुलांचा क्रिएटिव्ह डेव्हलपमेंट कमी होतो. खेळ हे मैदानी असले पाहिजेत याची मात्र तुम्ही खबरदारी घ्या. सहावा पॉईंट तो म्हणजे दुपारचं जेवण आणि झोप. जसं आपल्या संतुलित आहार किंवा संतुलित जेवण जितकं महत्त्वाचं असतं, तितकीच आपली 1 तासाची झोपसुद्धा महत्त्वाची असते. ही झोप शरीराला आराम देते, मेंदूला रिचार्ज करते. झोप न घेतल्याने मुलांचा ऊर्जास्तर कमी होतो. शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळचं जेवण आणि रात्रीची झोप. संध्याकाळचं जेवण हे लवकरात लवकर आणि पौष्टिक घरचं अन्न मुलांनी घेतलं पाहिजे. संध्याकाळचं जेवण हे फॅमिलीसोबत एकत्र घेणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जेवण झाल्यानंतर किमान 2 तास मुलांना खेळ खेळू द्या किंवा मुलांसोबत गप्पा गोष्टी मारा. मुलांना गोष्टी वेगवेगळ्या सांगा. आपली आजी आपल्याला लहानपणी नातवंडांना घेऊन एकत्र बसून गोष्टी सांगायची. मग आकाशातले तारे मोजायला द्या किंवा कधी कुठली ॲक्टिव्हिटी द्या किंवा आज तू दिवसभरामध्ये काय केलंस, हे सुद्धा मुलांनी तुम्हाला विश्वासाने सांगितलं पाहिजे. मुलांसोबत फ्रेंडली नेचर ठेवा. जेणेकरून दिवसभरामध्ये काय घडामोडी घडलेल्या आहेत ते मुलं तुम्हाला शेअर करतील. त्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये हे 2 तासांचं अंतर असलं पाहिजे आणि ते 2 तास तुमचे क्वालिटी टाईम असला पाहिजे. आता बघूया आपण निष्कर्ष आणि फायदे. तर पहा, हा नियमित रुटीन मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासासाठी खूप फायदेशीर आहे. नियमित झोपणे, संतुलित आहार घेणे आणि खेळ खेळणे यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो. जर हे केलं नाही तर मुलांचं स्वास्थ्य बिघडतं आणि त्यांची ऊर्जा देखील कमी होते. जर तुम्हाला या पॅरेंटिंग टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.